धनतेरसची कथा, पूजा पाठ व विधी चला जाणूया। ही कथा ऐकल्याने साक्षात भगवान विष्णूची कृपा होते, भगवान धन्वंतरीची कृपा होते असं मानलं जाते। धनतेरस हा सण दिवाळीचा पहिला सण मानला जातो। या दिवशी धनत्रयोदशी म्हणून भगवान धन्वंतरीची आणि कुबेर यांची पूजा केली जाते। या दिवसाशी दोन प्रसिद्ध कथा जोडल्या गेल्या आहेत, एक धन्वंतरी देवाची आणि दुसरी राजा हिम आणि त्याचा पुत्र याची। ह्या कथा ऐकल्याने धनप्राप्ती होते असं मानलं जाते, भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते, माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते असं म्हटले जाते। पहिली कथा, भगवान धन्वंतरी अवतार। समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा देव आणि दानवांनी क्षीरसागर मंथन केले तेव्हा त्यातून धन्वंतरी देव प्रगट झाले। त्यांच्या हातात अमृत कलश होता। ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि आयुर्वेदाचे जनक आहेत। म्हणूनच धनतेरस या दिवशी आरोग्य, दीर्घायुष्य आणि संपत्तीची प्रार्थना केली जाते। दुसरी कथा, राजा हिम आणि त्याचा पुत्र। एकदा राजा हिम याला पुत्र झाला। त्या मुलाच्या जन्मपत्रिकेनुसार त्याचा लग्नानंतर 4थ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल असे भविष्य सांगितले गेले। मुलगा मोठा झाला आणि जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा त्या भविष्याचा दिवस आला, म्हणजे 4था दिवस। पण त्याची पत्नी अत्यंत बुद्धिमान होती। तिने काय केले तर त्या रात्री तिने घराच्या दाराजवळ सोने, चांदी, रत्ने आणि दागिन्यांचा मोठा ढीग लावला, दिवे लावले आणि आपल्या पतीला झोपवले नाही। रात्रभर ती त्या आपल्या पतीसमोर बसून सुंदर गाणी आणि गोष्टी सांगत राहिली। तेवढ्यात यमकाल म्हणजेच यमराज सर्पाच्या रूपात आले। तेव्हा त्यांचे डोळे त्या तेजस्वी सोन्या रत्नामुळे दिपून गेले। ते घरात शिरू शकले नाहीत आणि मुलगा वाचला। याप्रमाणे त्या दिवसापासून लोक धनतेरसच्या रात्री दिवे लावतात आणि सोनं चांदी खरेदी करतात, कारण ते आयुष्य आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जाते। त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपासुद्धा होत असते। धनतेरसचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया। धनतेरस आपण का करतो? या दिवशी घरात नवीन वस्तू, विशेषतः सोनं, चांदी किंवा भांडी येणं खूप शुभ मानलं जाते, कारण यमदीपदान या दिवशी केले जाते। घराच्या बाहेर दिवा लावून मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली जाते। आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्याची कामना केली जाते। धनतेरस या दिवशी आपण पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होत असते। धनतेरस या दिवशी पूजेचे महत्त्व। सर्वप्रथम घर स्वच्छ करा आणि पूजास्थळी दिवे लावा, घरामध्ये रांगोळी घाला, सर्वत्र झगमगाट करा। धन्वंतरी देव आणि कुबेर यांची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कोणती स्थापना करायची आहे, मनामध्ये कोणता भाव तयार करायचा आहे ते स्पष्ट होईल। हळद, कुंकू, फुले भगवान धन्वंतरीला अर्पण करण्यासाठी घ्या। दिवा पेटवून खालीलप्रमाणे प्रार्थना करा। हे परमेश्वरा, हे धन्वंतरी देवा, आम्हाला सुख आणि समृद्धी दे। ओम श्री धन्वंतरी देवाहे नमः। ओम श्री कुबेराहे नमः। हे कुबेर देवता, हे धन्वंतरी देवता, तुमचा जय जयकार असो, तुम्ही आमच्यावर आपली कृपा असू द्या। त्यानंतर पंचामृत अर्पण करा आणि नैवेद्य द्या। नंतर यमदीपदान करा। घराच्या मुख्य दरवाजाबाहेर तोंड दक्षिणेकडे ठेवून एक तेलाचा दिवा लावा आणि म्हणावे, हे प्रभू, मी आपला शरण आलो आहे। यमदीपम धरितोस्मी प्रत्येकाले सुखम मम। अर्थ आहे याचा, या दिव्यामुळे मला मृत्यूनंतर सुख लाभो अशी आपणाकडे मी कामना करतो आहे।